संत ही पदवी जगात खूप मोठी आहे. संसारी जनापेक्षा साधक श्रेष्ठ, साधकांपेक्षा सिद्ध श्रेष्ठ व सिद्धांपेक्षा संत श्रेष्ठ. संतापेक्षा जगात कोणीच श्रेष्ठ नाही असं आपण रोज म्हणतो. परंतु ज्यांनी महानाहून महान संतांनाही पारख न जाणलं, महान संताची परीक्षा घेणारा संत परीक्षक ज्ञानी संत म्हणजे संत गोरोबा काका. ह्या महान संताबद्दल, त्यांच्या चरित्र्याबद्दल आज आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग विठोबा रायाला नमन करून महाराजांचे चरित्र वर्णन करायचा आपण प्रयत्न करूया. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागस्त तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सर्व संतांचे माहेरघर असलेल्या पंढरपूर पासून 2530 कोसावर असलेलं तेरढोकी हे गाव. या गावात संत माधवबुवा आणि रखमाबाई हे जोडपे कुंभारकाम करत असत. त्यांचं थोडं वतन होतं, पण त्यांच्या कुटुंबाचा सारा चरितार्थ कुंभारकामावरच चालत होता. त्यांची पंढरपूरची वारी सदैव चालू होती. संत माधवबुवा व रखमाबाई यांना एक लखलखत रत्न जन्माला आलं. त्याचं नाव गोरोबा. गोरोबांचा जन्म इसवी सन 1267 साली तेरढोकी या गावी झाला. लहानपणापासूनच गोरोबांना विठ्ठल भक्तीचं बाळकडू मिळालं होतं. गोरोबांचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. विठ्ठल भक्ती वडिलोपार्जित होती. तिला शिवभक्तीचीही जोड होती. हरी आणि हर यात त्यांनी कधीच अंतर मानलं नाही. देवाच्या स्वरूपात त्यांना सुरुवातीपासूनच ऐक्यभाव कळला होता. संत माधवबुवा आणि रखमाबाई हे थकले होते. आता गोरोबा चांगले वयात आले होते. त्यांना कळू लागलं होतं. एकदा ते वडिलांना म्हणाले, बाबा आता तुम्ही विश्रांती घ्या. माती गाडवून लादून आणणं आणि ती चांगली मळणं, चाकावर चिखलाचा गोळा ठेवून पाहिजे तसं घट तयार करणं हे आता मला चांगलं जमू लागलेलं आहे. तुम्ही आता थकला, किती दिवस करणारी कष्टाची कामं आता मलाच करू द्या. उद्यापासून मीच करीन हे सर्व कामं. गोरोबांच्या वडिलांना गोरोबाचे हे बोलणं ऐकून संतोष वाटला. आपलं काम टळलं म्हणून नाही, तर आपल्या सद्गुणी मुलानं आपल्याविषयी दाखवलेली कृतज्ञता त्याच्यानं त्यांचं ऊर भरून आलं. गोरोबांचे वडील म्हणाले, अरे बाबा मला तुझी आई मदत करत होती, आता ती सुद्धा थकलेली आहे, पण तुला मदत कोण करणार. वडिलांच्या ह्या बोलण्याचा रोग गोरोबांना कळाला होता. त्यातच वडील म्हणाले, अरे बाबा 2 हाताचे 4 हात करू, जेणेकरून तुझ्या प्रपंचात 4 हात राबले म्हणजे 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. असं गोरोबांच्या वडिलांचं विचार ऐकून गोरोबांचाही नाईलाज झाला. मग गोरोबांसाठी एक मुलगी पाहून त्यांचा विवाह एका शुभ मुहूर्तावर केला गेला. गोरोबांनी प्रपंचात पाऊल टाकलं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं संती. मोठी सद्गुणी मुलगी. गोरोबांचा प्रपंच आनंदात आणि सौख्यात चालू लागला. त्यांच्या वडिलांना खूप संतोष वाटू लागला. आई वडील दोघेही खूप थकली होती. पंढरीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही. वृद्धापकाळात अखंड नामस्मरण आणि भक्ती करीत असता जसं पिकलं फळ झाडावरून सहज गळून पडावं, तसं दोघेही आई वडील एका मागे एक निजधामास निघून गेली. शेवटचा श्वास सोडताना वडिलांनी गोरोबांना एवढंच सांगितलं, गोरोबा विठ्ठलाचं नामस्मरण कधी सोडू नकोस आणि पंढरीची वारी कधीही चुकू नकोस. गोरोबांच्या मनावर लहानपणापासूनच भगवत भक्तीचे संस्कार झाले होते. गोरोबा आणि संती सकाळी उठावं, स्नान उरकावं, देवाची पूजा करून नामस्मरण करावं आणि ध्यानात सदैव पांडुरंगाचं रूप साठून त्याला मनी मानसी मुरवून घ्यावं आणि मग न्याहारी करून कामाला लागावं, असं त्यांचा रोजचा दिनक्रम झाला. पुढे काही दिवसात गोरोबांच्या संसारात बाळरूप खेळू लागलं, हसू लागलं, रांगू लागलं. निरागस बाळाचं हसणं, खिदळणं, रडणं आणि गुरगुरू रांगणं पाहून गोरोबांच्या मनात संतुष्ट निर्माण झाला. निरागस बाळाच्या प्रत्येक हालचालीत निर्गुण निराकार परमेश्वराचंच अंश दिसू लागलं. सत्पुरुषांना प्रपंचात लाभणारं यश आणि सौख्य, त्यामुळे ते प्रपंचात गुंतून जात नसतात, तर ते प्रपंचापासून दूर जात असतात. प्रपंचात लाभलेल्या एवढ्याच सौख्यामुळे गोरोबा तृप्त झाले. दिवसेंदिवस त्यांचं मन हरिनामातच अधिक गुंतू लागलं. त्यांच्या मनात हळूहळू प्रपंचाविषयी विरक्ती संचार करू लागली. हा प्रपंच आपला नाही, तो परमेश्वराचा प्रपंच आहे अशा भावनेने ते जे काही करत ते सर्व काही मनानं परमेश्वराला अर्पण करीत असत. हा समर्पणाचा आनंद ते आता उपभोगू लागले होते. संती मात्र प्रपंचात चांगलीच रमली. ती प्रपंचात अधिकच गुरफुटू लागली. सारी कामं झपाट्यानं उरकून ती आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करू लागली. पण तिचं सारं लक्ष आपल्या बाळावर केंद्रित असायचं. घार हिंडे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, अशीच तिची
संतीची अवस्था झाली होती. गोरोबा मात्र चिखल तुडविताना, चाकावर मडकी घडविताना एक सारखं नामस्मरण करत असत. त्यांच्या समोर फिरणाऱ्या चाकाभोवती त्यांचं सारं भावविश्व फिरत होतं. त्यांना मडकी घडवता घडवता या विश्वाला आकार देणाऱ्या विश्वनिर्मात्याच्या कारागिरीचं कौतुक वाटू लागलं. ते विठ्ठलमय झाले होते. गोरोबांना श्री विठ्ठलाच्या भक्तीपुढं दुसरं काही दिसत नव्हतं. अशीच एक सकाळ सारी तेर डोकी सुवर्णमय झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता. जात्यावरच्या ओव्या थांबल्या होत्या. शेतकरी न्याहारी उरकून खांद्यावर अवजारे घेऊन शेताकडे निघाली होती. गृहिणी पदर सावरीत डोक्यावर हुंड्याच्या दुडीवर दुडी ठेवून पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या. संती सुद्धा दुडीवर दुडी ठेवून पाणी आणण्यासाठी निघाली होती. आपल्या गोजीरवाण्या बाळकृष्णाला घरी ठेवून पाण्यावर जाताना संतीची पावलं जड झाली होती. पण तिला थांबून चालणार नव्हतं. सारी तेर डोकीच दैनंदिन कामाला लागली होती. गोरोबाही स्नान, देवपूजा आणि नामस्मरण करीत नित्यकर्म आटोपून कामाला लागले होते. काल रात्रीच मातीत चाळून ढीग रचला होता. त्यावर आळं करून पाणी ओतून ठेवलं होतं. आज सकाळी गोरोबा चिखल पायानं तुडवीत होते. गोरोबांचे पाय चिखल तुडवीत होते खरे, पण मन मात्र आज धुंद झालं होतं. चिखल तुडवता तुडवता हाती चिपळ्या घेऊन आकाशाकडे बघत ते श्री विठ्ठलाचं नाम घेत होते. भजन गात होते. सारं लक्ष पंढरीकडे लागलं होतं. हृदयात त्या सावळ्या विठ्ठलाचं ध्यान कोंदाटून आलं होतं. त्या चिपळ्याच्या नादामध्ये भजन चालू होतं. देवा तुझा मी कुंभार, देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर, नासी पापाचे डोंगर, आईशा संतप्त हो जाती, आईशा संतप्त हो जाती, देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर. त्या चिपळ्याच्या नादामध्ये गोरोबांचं भजन चालू आहे. गोरोबांच्या मुखातून आता अभंग उमटू लागले होते. इतक्यात गोरोबांचं बाळरूप रांग रांगत चिखलाजवळ आलं. गोरोबांना त्यांचं भानच नव्हतं. चिखल तुडवणाऱ्या त्यांच्या पायाची गती विलक्षण वाढली होती आणि ते बाळरूप आपल्या बाबांच्या पायाला बिलगण्यासाठी दुडू दुडू रांगत झपाट्यानं चिखलाजवळ आलं. त्या चिखलावरून ते तसंच त्यांच्या वडिलांच्या पायाला बिलगलं आणि गोरोबांना याचं भानच नव्हतं. त्यांची दृष्टी आकाशाकडे लागलेली. मुखी अभंग चालू होता. हाती चिपळ्याचा आवाज होता. पायाखाली चिखलांच्या गोळ्या होत्या. चिखलाचं गोळा तुडवला जातय का बाळाचं शरीर तुडवलं जातय हे गोरोबाला समजलंच नाही आणि त्या चिखला बरोबरच मूल तुडवलं गेलं. गोरोबांच्या पायांना त्यांचा निराळा स्पर्श सुद्धा झाला नाही. ते ज्या धुंद अवस्थेत होते त्या अवस्थेत त्यांच्या दृष्टीनं त्यांचं बाळ म्हणजे एक चिखलाचा गोळाच होता. मातीचाच देह मातीसारखाच तुडवला गेला. चिखल रक्तानं लाल झाला. मांस माती एकजीव झाली. मातीला मातीनंच आपल्या सामावून घेतलं होतं. इतक्यातच हंड्याच्या दुडीवर दुडी घेऊन संती मागील दारातून घरी आली. घरातून पाण्याला जाताना दुपट्यावर मूल ठेवलं होतं, झोपवलं होतं. ते तिला दिसलं नाही. गेला असेल कुठं म्हणून खेळत खेळत तिने घागरी उतरविल्या. घाई घाई डोईवरची चुंबळ खुंटीला अडकवली. घरात मूल कुठंच दिसेना. घराच्या भोवती फिरून झालं, तिथंही मूल दिसेना. तिचा जीव आता घाबरा घुबरा झाला. अधीरतेने ती गोरोबा चिखल तुडीत होती त्या ठिकाणी गेली. गोरोबांना ती विचारू लागली, धनी आपलं बाळ कुठे? गोरोबा आपल्या धुंदीतच नाचत अभंग म्हणत होते. अहो मी काय म्हणते, आपले बाळ कुठे? पाहिलं का तुम्ही? मला माहिती नाही म्हटलं ना. घरात असेल बघ, असं गोरोबांचं एकच आवाज आलं. बाळ कुठंच दिसेना म्हणून संती उद्विग्न झाली. बाळाची काळजी ज्याला नाही तो कसला पिता असं म्हणून गोरोबांना ओरडू लागली. आणि अचानक त्या संतीचं त्या चिखलाकडे लक्ष गेलं. अहो त्या पायाकडे जसं लक्ष गेलं ती हादरूनच गेली. कुंभाराच्या चाकासारखं आकाश जमीन आणि भोवतालचं घर तिच्या भोवती गरगरू फिरू लागलं. बाळाच्या रक्ताने माखलेला ते चिखल तिला दिसला आणि तिनं एकच किंकाळी फोडली, आई आई काय चालवलं आहे तुम्ही? माझं बाळ. बाळाचं रक्त पाहून ती जमिनीवर कोसळून गेली. बाळ, माझं बाळ. या विठोबाच्या नादानं माझ्या बाळाला, माझ्या हृदयाला तोडवलं हो यांनी. देवा घात केलास तू माझा. विठ्ठलाच्या भक्तीचं हेच फळ का? असं संती म्हणून आकांत करत ती रडू लागली. संतीचं जोर जोरात रडणं ऐकून गोरोबा आता भानावर आले. संती रागाच्या भारामध्ये
आग लागो तुमच्या देवपणाला, कुठे गेले माझं बाळ ते आधी सांगा, असं म्हणून त्यांनी विठ्ठलाला शिव्या द्यायला ती संती सुरुवात केली. आणि जेव्हा रागारागाने गोरोबा तिच्याकडे धावले तेव्हा ती म्हणाली, माझ्या अंगाला हात लावला तर तुम्हाला विठोबाची शपथ आहे. अशी शपथ घातल्यामुळे गोरोबांचा नाईलाज झाला. आता आजपासून संतीला आपण कधीच हात नाही लावायचं, कारण आपल्याला विठोबाची शपथ संतीनं घातलेलं आहे असं म्हणून ते संतीला आता ते स्पर्श पण करत नव्हते. वंशाचा दिवा, तिच्या काळजाचा तुकडा तिला कायमचा अंतरला होताच, पण त्या प्रसंगी झालेल्या पती पत्नीच्या संघर्षात ती आपल्या पतीच्या प्रेमाला कायमची मुकली होती. पती आपल्या बोलण्याचा एवढा विपरीत अर्थ घेतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने आणि आता वर्ष निघून गेले तरी गोरोबा एक पाहुण्यासारखे राहू लागले होते. अखंड नामस्मरण, देवाची भक्ती आणि आपला कामधंदा एवढंच ते करत होती. कुटुंबातील साऱ्यांचे जणू संबंध तुटले होते असं ते राहत होते. संतीला एकसारखं वाटायचं आपल्या घरात वंशाचा दिवा पुन्हा लागावा, कृष्ण बालरूपानं आपल्या घरात दुडदुडू रांगावा, पण तिचं हे स्वप्न प्रत्यक्षात आता येणार नव्हतं. गोरोबांच्या कानात एकच शब्द त्यांचे गुणगुणत होते, संतीचा आवाज, अंगाला हात लावाल तर विठोबाची शपथ. आणि म्हणून त्यांनी संतीला साधा स्पर्शही नाही करायचं असंच त्यांनी आयुष्यभर ठरवलं होतं. संती गोरोबांना बार बार विनवणी करू लागली, धनी एकदा हातून चूक झाली, बोलू नाही ते बोलले, रागाच्या भारात बोलून गेले, पण दुःखात माणसं जे बोलून जातं ते का खरं मानायचं असतं का? मला अशी तुम्ही एकटी का टाकता? गोरोबा म्हणाले, संते तू म्हणालीस ते खरं आहे, पण तू मला अशी शपथ घातलीये की तिथे माझा नाईलाज आहे. मी विठोबाची आण मोडली तर मग भक्तावर कोण विश्वास ठेवील? संतीचा मात्र आता पूर्ण नाईलाज झाला होता. तिला काय करावे आता कळत नव्हतं. एक दिवस संती गोरोबांना काहीतरी कारण सांगून माहेरी गेली. मुलीला अचानकपणे घरी आलेलं पाहून वडिलांना आश्चर्य वाटलं. पाठीवरून हात फिरून तिला विचारलं, संते काय झालं म्हणून तू इतक्या वर्षांनी आली आणि तू मुळमुळ रडत आहेस? संतीनं झालेली सगळी हकीकत सांगून टाकली. वडील परत खिन्न झाले, त्यांनाही यावर काही उपाय सुचेना. संती म्हणाली, बाबा मी त्यांना चुकून शपथ घातली, पण ते आता मला स्पर्शही करणार नाहीत. माझ्या चुकीनं त्यांचा वंश बुडायला नको, म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आपली रामीशीच त्यांचं लगीन लावून द्या. संते तू रामीला सवत करून घेणार? आपल्या बहिणीला तू सवत करून घेणार? असे वडील म्हणाले. संती म्हणाली, होय बाबा, आम्ही दोघी बहिणी आम्ही एकमेकींना सांभाळून वागू. वडील म्हणाले, ठीक आहे संते, तू म्हणालीस तर तसं करूया. आणि संतीनं गोरोबांचं लगीन आपल्या बहिणीशी म्हणजेच रामीशी लावून दिलं. रामीचं आणि गोरोबाचं लगीन लावून मोठ्या काळजीनं रामीचे वडील गोरोबांना म्हणाले, जावई बापू झालं गेलं विसरा, दोन्ही डोळ्यांना जसं सारखं जपावं तसं माझ्या दोन्ही कन्यांना जपा, दोघींच्याकडे सारख्याच दृष्टीने पहा, आदर दुजे करू नका, तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. आता दोघींना सारखीच वागणूक द्या म्हणून सासऱ्यानं विठ्ठलाची आण घातली. आता रामीलाही स्पर्श करायचं नाही आणि संतीलाही स्पर्श करायचं नाही. दोन बायका असूनही मी विषयापासून दूरच राहावं असा जणू ईश्वराचा संकेतच दिसतोय असं गोरोबा मनोमनी म्हणाले. दुसरं लग्न झाल्यावरही गोरोबांची तीच वागणूक पाहून संती खूप निराश झाली. तिला काहीच सुचेना. आपल्या बरोबरच रामीच्याही आयुष्याचं नुकसान होणार म्हणून संतीनं गोरोबांची शपथ मोडण्याचा घाटच घातला. आपण दोघीने स्पर्श करून त्यांची शपथ आपण मोडीत काढायचं असं त्यांनी एकत्रित विचार केला. ठरल्याप्रमाणे गोरोबा शांत झोपेत असताना त्यांच्या एका बाजूला संती आणि दुसऱ्या बाजूला रामी झोपी गेले आणि गोरोबांचा एक हात संतीनं पकडलेला आहे आणि दुसरा हात रामीनं पकडलेला आहे. गोरोबा पहाटे झोपेतून उठतात तेव्हा त्यांना असं कळून आलं की आपले दोन्ही हात कोणीतरी जखडून ठेवले आहेत, कोणी आपले हात घट्ट धरून ठेवले आहेत. त्यांना वाटलं श्री विठ्ठलच ब्रह्म मुहूर्तावर आला असावा, त्यांना आपले दोन्ही हात आपल्या हातात जखडून ठेवले असावेत. पण जेव्हा गोरोबांनी निरखून पाहिलं तर तेव्हा असं दिसलं की रामी आणि संती यांनी त्यांचा हात धरून ठेवलेला आहे. तेव्हा गोरोबा म्हणाले, अरे रे 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 घात झाला, विठोबाची शपथ माझ्या या हाताने मोडली. विठोबा भेटायला एवढा कुठला मी भाग्यवान, उलट शपथ मोडली आणि विठोबा माझ्यापासून दूर गेला, अगदी दूर गेला. गोरोबांचे डोळे पाणावले होते. त्यांचं अंतर्मन सांगत होतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. ते मनी मानसी झुरून रडत होते. या पातकांचं प्रायचित घेतलंच पाहिजे असं म्हणून ज्या हातामुळे हे पातक झालं त्या हाताचं आपण कलमच केलं पाहिजे असं म्हणून ते ताड ताड उठले आणि आपल्या घरात असणारं शस्त्र
एका झाडाला बांधून दोन्ही हात त्या शस्त्रावरती आपटून आपल्या हाताचं आपल्याच हाताने त्यांनी कलम करून घेतलं. त्यांचे दोन्ही हाताचे पंजे आपटून वेगळे झाले. गोरवांना आता तीव्र आणि असह्य वेदना सहन कराव्या लागत होते. या वेदना त्यांना सहनच होत नव्हत्या. एका परमार्थिक माणसाच्या मनाला आपण कधीच समजून घेतलं नाही आणि त्याच्यावर आपण खूप अत्याचार केले याचा संतीला खूप पश्चाताप वाटू लागला. पश्चातापानं पोळलेलं मन वास्तवाला सामोरं जात होतं, शुद्ध होत होतं. निस्वार्थ मनानं ती आता गोरवांची सेवा करू लागली होती. गोरोबाही आता तिला समजून घेऊ लागले होते, तिच्या आत्म्यावर प्रेम करू लागले होते. दोघांनाही आता परमेश्वराच्या भक्तीचं एक आगळं कौतुक वाटू लागलं होतं. संतीचंही मन आता परमेश्वर भक्तीत रमू लागलं होतं. संती आणि गोरोबा महिन्यातून एकदा तरी पंढरपूरला जात असत. तिथल्या समचरण विठ्ठलाला महिन्यातून एकदा तरी उराउरी भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. आषाढीची वारी जवळ आली. गोरोबांनी संतीला आवाज दिला, कारभारनी, उद्या आषाढी एकादशी आहे हे तुला माहित आहे. चल, येतीस का पंढरपूरला? तुझ्या जीवाला खरी विश्रांती तिथंच लाभेल. गोरोबांचे उद्गार ऐकताच संतीच्या संबंध अंगातून वीज चमकली. आजवर हे तिनं कधीच अनुभवलं नव्हतं. गोरोबा आजवर तुटकच वागत आले होते आणि आज हा जिवाळा, ही माया, हे प्रेम संतीला भानच राहिलं नाही. ती झपाझपा गोरोबाजवळ गेली आणि त्यांचे पाय धरले. गोरोबांना तिच्या हाताचा, तिच्या मस्तकाचा स्पर्श होणार होता, पण आता त्यांनी प्रतिकार केलाच नाही. विठोबाची आण जणू आलीच नाही. आजवर संसारात बंधनात टाकणाऱ्या अहंकारी संतीचा स्पर्श त्यांना नको होता. म्हणून विठोबाची आण ही सीमारेषा त्यांनी आजवर पालन केलं होतं. पण आता संती संसाराच्या बंधनातून मुक्त झाली होती. दुसऱ्या दिवशी रामी आणि संतीला घेऊन गोरोबा पंढरपूरला पोहोचले. दोघांनीही चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि सर्वजण रावळात आले. भरल्या अंतःकरणानं गाभाऱ्यात प्रवेश केला. तोच त्यांना कळून आलं की साऱ्या विश्वाचा कारभार पाहणारा हा जगजेट्टी कटीवर कर ठेवून आपली वाट पाहत आहे. सर्वांनी भरल्या अंतःकरणाने त्यांचं दर्शन घेतलं. सर्व विश्वाकडे समत्व भावानं पाहणाऱ्या आणि सर्वांना समत्व भावानं पाहायला शिकवणाऱ्या या समचरण विठ्ठलाच्या पायावर सर्वांनी आपला माथा टेकवला. सर्व संत मंडळी ही पंढरपूरला जमा झाली होती. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, सावतामाळी आणि चोखोबा इत्यादी सर्व संत गोरोबांना भेटली. सर्व संत मंडळीत गोरोबा हे वडील होते, वडीलधारी होते. ते वयानं जसे वडील होते तसं परमार्थिक अधिकाऱ्यांनीही ते वडील होते. त्यांचा अधिकार ध्यानात घेऊन सर्व संत मंडळींनी त्यांना आदरानं गोरोबा काका असं म्हणू लागली. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवरायाचं निरूपण चालू होतं, कीर्तन चालू होतं. सर्व लोक हे निरूपण तल्लीन होऊन ऐकत होते. नामदेवरायांनी शेवटी नामस्मरणाचा गजर सुरू केला. लोक टाळ्या वाजू लागले. साथीदाराच्या टाळ्यांना आता चांगलाच कंठ फुटला होता. मृदंगाच्या तोंडी अभंग घुमत होता. लोक टाळ्या वाजवत होती. बेबान होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करीत होती. संती रामी टाळ्या वाजवत होत्या, पण गोरोबा मात्र हातच नसल्या कारणाने ते फक्त तोंडाकडे पाहत होते. कारण अशा भावस्थितीत त्यांना टाळ्या वाजवता येत नव्हत्या. पण त्यांना राहावे ना, त्यांनी आपल्या थोडक्या हाताने हात वर करून ते नाचत होते, विठ्ठलाचा नामघोष करत होती. आणि तेवढ्यातच काय चमत्कार, गोरोबांच्या छोट्या हातांना अचानकपणे पंजे फुटू लागले. थोड्याच वेळात गोरोबांचे हात पूर्ववत झाले. त्यांना आश्चर्य वाटलं. पांडुरंगाचीच ही जणू कृपा होती. त्यांना गैवरून आलं. अशा कारुण्यपूर्ण भावी स्थितीतही ते आता दोन्ही हातांनी टाळ्या वाजवू लागले. त्यांच्या आनंदाला आणि आसपासच्या भक्त मंडळीच्या आश्चर्याला सर्वजण विस्मित होऊन या घटनेकडे पाहत होते. संती सुद्धा बाळाची जखम विसरली नव्हती. ती धावतच पांडुरंगाकडे गेली आणि त्यांचे पाय धरून म्हणाली, पांडुरंगा, तू करुणासागर आहेस, तू भक्तवत्सल आहेस. भक्तांच्या हाकेला तू धावतोस. तू गोरोबा काकांना त्यांचे हात परत दिले. पांडुरंगाचे पाय घट्ट धरून संती स्पुंदू लागली. डोळे पाण्यानं डवरू लागले. तिला भोवतालचं काहीच दिसेना. पांडुरंगाचं पाय सोडायचंच नाही असं तिने ठरवलं. आणि काय आश्चर्य, संतीचं बाळ रांगत आलं आणि तिच्या मांडीला येऊन बिलगलं. संतीला आपल्या बाळाचा स्पर्श जाणवला.
तिनं विठ्ठलाचे पाय सोडले, डोळे उघडले, तिला तिचं बाळ दिसलं. तिनं त्या बाळाला अधीर होऊन उचललं आणि हृदयाशी घट्ट धरलं. आनंदाचं भरतं आलेली ती संती आनंदानं रडू लागली. तिने आपल्या बाळाला अश्रूंनी न्हाऊ घातलं. गोरोबा अवाक झाले होते. गोरोबा काका इथून पुढे आपला प्रपंच हा देवाचाच प्रपंच समजून सारी कर्तव्य कर्म निष्ठेने करू लागली. घरात एक प्रकारचं शांतीसुख नांदू लागलं. एका साक्षात्कारी संताचं घर म्हणून लोक त्यांच्याकडे आदरानं पाहू लागली. गोरोबा काकांचं हे महान असणारं चरित्र संपूर्ण वर्णन करणे हे महा कठीण कार्यक्रम आहे. म्हणून ह्या चरित्राला आपण इथंच पूर्णविराम देऊया. गोरोबा काकांचं हे चरित्र आपल्याला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ इतर ग्रुपला सुद्धा पोहोचावे म्हणून हा व्हिडिओ इतर ग्रुपला पण नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.